11वी-12वीमध्ये विद्यार्थी आल्यानंतर 10वीला 90% असणारा विद्यार्थीसुद्धा 11वी सायन्सलाच ॲडमिशन घेणार आहे आणि 80%वाला 70%वाला सुद्धा त्याला सायन्सलाच ॲडमिशन घेऊन कुठंतरी चांगल्या करिअरचा विचार तो करतो. किंवा स्पेशली जेई ही जी एक्झाम आहे ती भारतामधली सगळ्यात टफेस्ट एक्झाम असल्यासारखी आहे किंवा जगामध्ये सुद्धा टफ एक्झामपैकीची एक एक्झाम आहे. कारण जेई ही जी एक्झाम जर बघितली तर याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन जो असतो तो मिक्स्ड कन्सेप्टवरती क्वेश्चन असतो. अजून एक विद्यार्थ्यांना मला जेई नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमचे डाऊट्स मनामध्ये ठेवू नका. तुमच्या शंका ह्या कम्प्लिटली निरसन त्याचं झालंच पाहिजे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डिस्ट्रॅक्शन विद्यार्थ्यांचं एक होतं. बऱ्याचदा विद्यार्थी डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे काय की 11वी-12वीचं वय हे 16-17 वर्षांचं वय असतं. हे घडणं आणि बिघडण्याचं बी वय असतं. अक्षरशः परिस्थिती त्याची अशी होती की आई वडील कंपनीत कामाला जायचे, घरी शेळ्या असायच्या त्या सांभाळायच्या. मग ते करून त्याने अभ्यासाचं प्लॅनिंग केलं. मग विद्यार्थ्याला काय होतं की मोबाईल असतो आहे. आता लॉकडाऊननंतर बरेचशी मुलांचं मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मोबाईल बघत असताना कुठंतरी वाहवत जातात. एखादी ॲप ओपन करायची, मग त्याच्यामध्येच कितीतरी वेळ गेलेला हे कळत नाही. नीट CETला होतं काय की थोडंसं ॲक्युरसी आणि स्पीड महत्त्वाचं आहे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं. मग त्यासाठी प्रॅक्टिस थोडीशी विद्यार्थ्याची व्हायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रीयनच शिक्षक घेतो. आउट ऑफ महाराष्ट्राचा आत्तापर्यंतच्या 16 वर्षात मी एकही शिक्षक घेतला नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे की कुठलीही गोष्ट तुम्ही शिकत असताना ती जर मातृभाषेतनं तुम्हाला सांगितली तर ती पटकन समजते आणि ती कायम स्मरणात राहते. कन्सेप्ट तर तेच आहेत. आपल्याकडेही महाराष्ट्रात काही टॅलेंट कमी नाही आहे आउट ऑफ महाराष्ट्राचे टीचर सांगण्याच्या ऐवजी. तर महाराष्ट्रीयन शिक्षक हा तळमळीनं शिकवू शकतो आणि विद्यार्थ्याबद्दल एक अटॅचमेंट राहते. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. शिक्षण व्यवस्था ही काळानुसार बदलत गेलेली आहे. पहिल्या काळात लोक फक्त आपल्या पाल्यांना ॲडमिशन घेऊन द्यायची किंवा शाळेमध्ये टाकायची आणि तुमचं तुम्ही बघा म्हणायचे करिअर. पण आत्ताच्या काळात मात्र ही शिक्षण व्यवस्था पूर्णतः बदलली आहे. पालक हे पाल्याच्या शिक्षणाची क्वालिटी म्हणा किंवा कशा प्रकारे शिकवत आहेत, त्याला चांगलं समजतंय का, त्यानंतर त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी चांगले मार्क पडतील का, त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतंय का, या सर्व गोष्टींवर फोकस करतात. आणि त्याचमुळे नवीन पर्याय निर्माण झालेला आहे तो म्हणजे करिअर अकॅडमीजचा. आणि या क्षेत्रामध्ये गेली 16 वर्ष काम करत असलेले श्री सचिन नलावडे सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारमंथनवर. तर याच रिलेटेड पहिला प्रश्न आहे की पहिल्या काळात जी पालक होते त्यांची विचारसरणी थोडी वेगळी होती आणि आता बघत आलो की पालक हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणात फोकस करत आहेत. तर तुमच्या वेळेचा काळ नक्की कसा होता आणि आताचा काळ नक्की कसा आहे? आमच्या वेळेला साधारणतः जर बघितलं म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा परिस्थिती अशी होती की थोडंसं आर्थिक परिस्थिती बरीचशी हालाकीची होती. म्हणजे आमचं कुटुंब तसं जर आहे बघितलं तर करमाळ्याकडचं आहे. आमचे वडील आणि आजोबा, आई वडील हे सगळे इकडं तिथं परिस्थिती खराब असल्यामुळे इकडं शिफ्ट झाले. मग आता आई वडील रोज मोलमजुरी करायचे, दुसऱ्याच्यात कामाला जायचे. आणि जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा एक परिस्थिती अशी होती की शिक्षणाशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाही. म्हणजे उपजीविकेचं साधन जर वडिलांचं आईचं बघितलं तर रोज कुठंतरी ऊस खुरपायला जाणं किंवा हे काम करणं, शेतीची कामं करणं. मग मला तिथं कुठंतरी असं थोडंसं वाटायला लागलं की आपल्याला पुढं जर जायचं म्हटलं तर आपल्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे शिक्षण घेणं. जर आपण शिकलो तरच वाचणार आहे, नाही तर मग पुढं जाऊन जेव्हा आपल्यावरती खरी जबाबदारी पडेल तेव्हा त्या जबाबदारीला निभावण्यासाठी आपल्याला कष्ट केल्याशिवाय किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केल्याशिवाय पर्याय नाही. मग तिथून मला थोडंसं कुठंतरी वाटलं की शिक्षण हे एक असं आहे आणि असंही म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते पिणार आहे तो गुरगुरल्याशिवाय राहणार आहे. नेमकं तेच माझ्या बाबतीत घडलं. मी अगदी सुरुवातीपासून शिक्षणाच्या चांगल्या पद्धतीनं होतो. क्लासमध्ये माझा पहिलाच नंबर असायचा प्रत्येक वर्गामध्ये. छान पद्धतीनं टीचिंग करणारे आम्हाला शिक्षक लाभले. म्हणजे मी नशीबवान आहे की मला स्पेशली सांगावं असं वाटतं की मला UG लोंढे सर असतील, शेख गुरुजी असतील, या शिक्षकांकडनं इतकं शिकायला मिळालं. त्यांनी माझ्यावरती खूप चांगले संस्कार केले. पहिल्यापासूनच त्यांनी डिसिप्लिन काय असतं, शिस्त कशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला लावायला पाहिजे, अभ्यास करत असताना तुम्ही नोट्स कशा काढायला पाहिजेत, याची सगळी पहिल्यापासूनच सवय मला लागली. आणि मग हळूहळू महाविद्यालयीन शिक्षण TC कॉलेजला झालं. नंतर पुणे विद्यापीठामध्ये जेव्हा मी गेलो MSc करण्यासाठी तेव्हा पुणे विद्यापीठामध्ये खरं समजलं की आपण ग्रामीण भागामधून आलो आहे. तर मग इथं आलेला प्रत्येक विद्यार्थी हा काही वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी जिल्ह्यातून आलेला आहे, देशातल्या कुठल्या तरी राज्यामधून आलेला आहे. किंवा आमच्याबरोबर काही विद्यार्थी असे होते की जे बाहेरच्या देशातले मधले सुद्धा होते. कंबोडियाचा एक विद्यार्थी होता, इराणच्या काही मुली होत्या.
तेव्हा खरं कळालं की हे कॉम्पिटिशन जे आहे किंवा आपल्याला जर चांगलं घडायचं असेल तर मग शिक्षण घेत असताना थोडंसं तुम्हाला अनुभवातून सगळ्या गोष्टी मिळणं गरजेचं आहे. मग ती करत असताना हळूहळू मला टीचिंगची आवड तर होतीच. मग करिअर करायचं म्हटलं तर की या क्षेत्राशी निगडीत आपण काहीतरी करूया म्हणून मी सुरुवातीला 2008ला जेव्हा पासआउट झालो, नेमकंच रिसेशन आलं होतं, कंपन्यांमध्ये काही जॉब नव्हते आणि मग म्हणून आवडीचंही क्षेत्र आहे आणि एक गरज म्हणून सुद्धा मग मी या शिक्षण क्षेत्रामध्ये आलो आणि मी स्वतःचं पहिल्यांदा क्लासेस चालू केलं जे पुण्यामध्ये हडपसरला होतं. त्याच्यानंतर लोणी काळभोर असं करत करत हळूहळू गावाकडे येण्याचा एक मनाची इच्छा झाली आणि मग त्यानंतर मी 2012 साली बारामतीमध्ये आलो आणि तेव्हापासून हा प्रवास शारदा अकॅडमीचा सुरू झाला की इथं चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्याला शिकवावं असं. म्हणजे एकंदरीत काय की विद्यार्थी दशेमध्ये असताना असा काही काळ भोगला की जिथं गरीब परिस्थिती होती, आपल्याला दुसरा काहीच ऑप्शन नाही आणि शिक्षण हे घ्यावंच लागणार आहे आणि ते उत्तम प्रकारे घ्यायचं आहे. कुठंतरी चांगलं करिअर आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी पैसा पण भरून मिळत नव्हता कारण वडिलांची परिस्थिती खूपच हालाकीची होते. ते आपल्याला खायला देत आहेत याच्यातच माझं समाधान असायचं. म्हणून मी कमवा शिकामध्ये बरेच वर्ष काम केलं. अगदी BScला असताना TC कॉलेजला 3 वर्ष कमवा शिकामध्ये काम केलं. नंतर पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा कमवा शिकात काम करून मी शिकलो आहे. म्हणजे आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती जर कम्पेअर करायची म्हटलं किंवा स्पेशली माझ्या बाबतीमध्ये तर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तरीसुद्धा तुम्ही चांगलं करिअर करू शकता, तरीसुद्धा तुम्ही एक तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये नाव कमावू शकता. हे मला स्पेशली वाटतं की आणि आजचा काळ जर बघितला तर आज असं आहे की विद्यार्थ्यांना वाटतं की सर आमची परिस्थिती नाजूक आहे, आमचे वडील आम्हाला हे प्रोव्हाइड नाहीत करत, ते प्रोव्हाइड नाहीत करत. पण ते रडगाणं न ठेवता तुम्ही तुमच्याबद्दल नीटनेटका विचार करून काय नक्की करणं गरजेचं आहे हे तुम्ही बघायला पाहिजे असं मला वाटतं. तुमचा जो करिअरचा ग्राफ आहे तो फार म्हणजे नॉर्मल लोकांपेक्षा तर वेगळा आहे कारण तुम्ही फार प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीकडे प्रवास केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना की काय करणं गरजेचं आहे. तर तुम्ही शारदा अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांना काय देण्याचा प्रयत्न करता? तर स्पेशली शारदा अकॅडमीबद्दल सांगायचं झालं तर अकॅडमीमध्ये आमच्याकडे इयत्ता 7वीपासूनचे विद्यार्थी शिकतात. 7वी ते 12वी असे विद्यार्थी शिकतात. म्हणजे आमच्याकडे 2 सेक्शन्स आहेत. एक 7वी ते 10वीचा एक सेक्शन आहे आणि 11वी 12वीचा एक सेक्शन आहे. स्पेशली 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही फक्त स्कूलचा सिलेबस नाही शिकवत किंवा शालेय अभ्यासक्रम नाही शिकवत, तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना पहिल्यापासूनच ज्या 12वी नंतरच्या ज्या एंट्रन्स एक्झाम मुलांना द्यायचे आहेत, मग त्या एंट्रन्स एक्झाममध्ये JEE असेल, नीट असेल, CET असेल किंवा NDAची एंट्रन्स एक्झाम असेल, याच्यासाठीचं जे बेसिक विद्यार्थ्याला गरजेचं आहे, जे फाउंडेशन आपण म्हणतो, तर ते फाउंडेशन अगदी NCERTच्या सिलेबसमधून आम्ही त्यांना देतो. डेली त्याचे लेक्चर्स असतात, त्याच्यावरती अनालिसिस असतं, टेस्ट त्यांच्या घेतल्या जातात, MCQ प्रॅक्टिस घेतली जाते. दुसरी गोष्ट अशी आहे की 7वी ते 10वीच्या मुलांना फक्त शिकवायचंच नाही तर वेगवेगळे उपक्रम त्यांच्याकडनं करून घेतले जातात कारण ते खरं शिकण्याचं वय असतं. मग याच्यामध्ये आम्ही विज्ञान दिवस असेल तो साजरा करतो. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार काही ना काही एक्सपेरिमेंट तयार करत असतो आहे, तो शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांसमोर मांडत असतो आहे. त्याच्यातही त्याच्या कुठंतरी कलागुणांना चांगला वाव मिळतो. किंवा वक्तृत्व स्पर्धा, स्पेशली मलाही थोडीशी वक्तृत्वाची आवड होती. म्हणजे अगदी महाविद्यालयीन शिक्षण असेल किंवा माध्यमिक शिक्षणाच्या काळामध्ये मी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आणि मला तिथं चांगल्या पद्धतीनं स्वतःचे विचार मांडायला सुद्धा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तोच माझ्या मुलांना मिळावा म्हणून मी 7वी ते 10वीच्या मुलांना वक्तृत्व स्पर्धा वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा तिथं घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थी डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे तो फक्त परीक्षार्थी नाही बनायला पाहिजे, तर त्याच्यावरती संस्कारक्षम शिक्षण थोडंसं होणं गरजेचं आहे. 11वी 12वीचा विचार करता आता थोडंसं होतं काय की 11वी 12वी जी आहे ती 1ली ते 10वीच्या मानाने थोडीशी वेगळी असते. 11वी 12वीमध्ये विद्यार्थी आल्यानंतर 10वीला 90% असणारा विद्यार्थीसुद्धा 11वी सायन्सलाच ॲडमिशन घेणार आहे आणि 80%वाला 70%वाला सुद्धा त्याला सायन्सलाच ॲडमिशन घेऊन कुठंतरी चांगल्या करिअरचा विचार तो करतो. मग 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अकॅडमीमध्ये आम्ही स्पेशली जे टीचिंग करत असतो आहे याच्यामध्ये 9 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत टीचिंग त्यांचं राहतं. त्याच्यामध्ये डाऊट सेशन्स असतात, MCQ सेशन्स असतात. प्रत्येक विद्यार्थी जो आहे, जो टॉपचा विद्यार्थी आहे आणि जो ॲव्हरेज विद्यार्थी आहे, या दोन्ही विद्यार्थ्याला बॅलन्स राखून आम्ही टीचिंग करत असतो आहे. आणि स्पेशली विद्यार्थ्यांना कन्सेप्ट क्लॅरिटी होईल, त्याला ते सगळे कन्सेप्ट्स त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील, ते कसे वापरायचे, कारण MCQवरतीच या एक्झाम्स होणार आहेत, मग ते कसे सोडवायचे, त्याचं ट्रिक्स काय याबद्दल व्यवस्थित गायडन्स त्यांना केला जातो.
तुम्ही आता सांगितलं की JEE CET नीटसाठी तुमच्यातर्फे तर सगळं मार्गदर्शन केलं जातं, पण विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे की त्यांना JEE CET नीट अशा परीक्षांसाठी चांगल्या प्रकारे स्कोरिंग होईल? JEE नीट CETची तयारी करणारा जो विद्यार्थी आहे, पहिली गोष्ट त्याने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की JEE आणि नीट किंवा स्पेशली JEE ही जी एक्झाम आहे ती भारतामधली सगळ्यात टफेस्ट एक्झाम असल्यासारखी आहे किंवा जगामध्ये सुद्धा टफ एक्झामपैकीची एक एक्झाम आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे प्लॅनिंग इज अ पाथ टुवर्ड्स द सक्सेस असं म्हणतात. तर छोटं छोटं प्लॅनिंग विद्यार्थ्याला करायला पाहिजे की आज जे शिकवलेलं आहे, छोटं प्लॅनिंगचा अर्थ काय की आज जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती मला अभ्यास करायला पाहिजे. मग तो अभ्यास करत असताना स्वतःचं एक टाईम टेबल असणं गरजेचं आहे. जे असं टाईम टेबल, आता माझा अनुभव जो आहे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतात की टाईम टेबल बनवतात. मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करणार, मी झोपणार किती वेळ, किती वेळ करणार, फिजिक्सचा अभ्यास किती वेळ करणार, केमिस्ट्री किती वेळ करणार, मॅथ्स किंवा बायो असेल तर बायोचा किती वेळ करणार. पण ते विद्यार्थ्यांकडनं फॉलो नाही होत. म्हणजे माझं विद्यार्थ्यांना स्पेशली सांगणं असं आहे की तुम्ही जेव्हा JEE नीटची तयारी करणार आहे तुम्ही असं टाईम टेबल बनवा की जे तुम्हाला फॉलो करता येणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बरेचसे विद्यार्थी जे असतात ते JEE नीटची तयारी करत असताना फक्त त्यांना असं वाटतं की मला क्लासमध्ये शिकवलं तर मला ते येतं आहे, पण त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग प्रॅक्टिस करत असताना त्या पद्धतीच्या नोट्स तुमच्याकडे आहेत का, त्या पद्धतीचे पब्लिकेशन, चांगल्या पब्लिकेशनचे बुक्स तुम्ही घेताय का. नाही तर होतं काय की मार्केटमध्ये जर मी गेलो तर त्या परीक्षांची वरती बरेचसे काही बुक्स अवेलेबल असतात. मग विद्यार्थी कन्फ्यूज होतो घ्यायचं काय, किंवा एखाद्या टीचरला विचारलं तर टीचर भरमसाठ नावं सांगतात की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. पण एकंदरीत प्रॉपर सिलेक्शन विद्यार्थ्याचं व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही स्वतः गायडन्स करत असतो. मी स्वतः विद्यार्थ्यांना आल्यानंतरच लिस्ट देतो की ह्या पब्लिकेशनचे बुक्स तुम्हाला वापरायचे आहेत. नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला कन्सेप्ट कळालेला आहे पण तुम्ही ते वापरताय कसं हे कळायला पाहिजे. कारण JEE ही जी एक्झाम जर बघितली तर याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन जो असतो तो मिक्स्ड कन्सेप्टवरती क्वेश्चन असतो आणि त्या मिक्स्ड कन्सेप्टवरती असणारा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला सोडवत असताना विद्यार्थ्याला कन्सेप्ट माहीत पाहिजे. तो क्वेश्चन सोडवायचं म्हटलं तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, कशा पद्धतीनं जायचं तर ते कळायला पाहिजे. आणि हे होण्यासाठी त्याचा सराव महत्त्वाचा आहे. म्हणूनच आम्ही अकॅडमीमध्ये 2.5 ते 4.5चा एक MCQ सॉल्विंगचा सेशन आम्ही ठेवलेलं आहे की जिथं विद्यार्थ्याचा चांगल्या पद्धतीनं सराव होईल आणि तो कन्सेप्ट कसा वापरायचा हे कळेल. आणि ते महत्त्वाचं राहतं की त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. अजून एक विद्यार्थ्यांना मला JEE नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमचे डाऊट्स मनामध्ये ठेवू नका. तुमच्या शंका ह्या कम्प्लिटली निरसन त्याचं झालंच पाहिजे. म्हणजे शंका जर ज्याला पडतात किंवा त्याने त्या शंकांचं निरसन नाही केलं तर मग तो हळूहळू बॅकफुटला जाणार आहे आणि त्याचा जो स्कोर आहे तो कमी येणार आहे. कारण स्कोर आला तरच कुठंतरी चांगली रँक मिळणार आहे आणि चांगलं कॉलेज मिळणार आहे. जो प्रत्येक विद्यार्थी त्याचं स्वप्नवत टार्गेट असते की मला ते मिळवायचं आहे. मग ते मिळवण्यासाठी शंका त्याने विचारणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डिस्ट्रॅक्शन विद्यार्थ्यांचं एक होतं. बऱ्याचदा विद्यार्थी डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे काय की 11वी-12वीचं वय हे 16-17 वर्षांचं वय असतं. हे घडणं आणि बिघडण्याचं बी वय असतं. मग याच्यात थोडंसं कुठंतरी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीबद्दल अट्रॅक्शन वाढत जातं आणि विद्यार्थी वाहवत जातात. म्हणजे अभ्यास करणारा विद्यार्थीसुद्धा तो बाजूला पडतो. मग ते व्हायला नको. तुम्ही स्वतःला मनामध्ये ठेवा की आपलं डिस्ट्रॅक्शन व्हायला नाही पाहिजे. म्हणजे असं होतं की एक विद्यार्थी आहे, आता माझा विद्यार्थी NITमध्ये गेलेला आहे, प्रथमेश आगलावे म्हणून. म्हणजे तो विद्यार्थी असा होता की खूप खोडकर, खूप नटखट विद्यार्थी होता. 11वीमध्ये जेव्हा त्याने ॲडमिशन घेतलं तेव्हा तो पहिल्या 6 महिन्यात तर त्याने काय अभ्यासच केला नाही. नंतरच्या 6 महिन्याच्या पुढं जेव्हा त्याला बोलवून सांगितलं की बाळा तू जर केलं तर तुझ्यात ॲबिलिटी आहे आणि तू चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मग त्याने तिथून पुढं अभ्यासाचं प्लॅनिंग केलं. रोज तो घरी जाऊन अभ्यास करायचा. अक्षरशः परिस्थिती त्याची अशी होती की आईवडील कंपनीत कामाला जायचे, घरी शेळ्या असायच्या त्या सांभाळायच्या. मग ते करून त्याने अभ्यासाचं प्लॅनिंग केलं. म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना तुमचे आणि जे काही घराबद्दलचे तुमचे जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याचाही ताळमेळ घालता आला पाहिजे. की आईवडील समजा नसेल जमत तर मग त्यांच्या काही जबाबदाऱ्या आपल्याला घेता येत आहेत का अभ्यासाबरोबर, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कुटुंबाचा भाग आहात, तुम्हाला त्या गोष्टी थोड्याशा करणं गरजेचं असतं. म्हणजे डिस्ट्रॅक्शन नाही व्हायला पाहिजे. नंतर थोडंसं सोशल मीडियाचा वापर मुलांचा वाढलेला आहे, तो कमी व्हायला पाहिजे. ॲक्च्युली काय होतं आहे की वेगवेगळ्या सोशल मीडिया वेबसाईट्स आहेत, मग मुलं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत आहेत, माहिती शेअर करत आहेत आणि त्यामुळे सुद्धा मुलांचा वेळ वाया जातो. म्हणजे टाईम मॅनेजमेंट होत नाही. मी मगाशी म्हटलं की प्लॅनिंग तुम्ही करा,
म्हणजे टाईम टेबल बनवा, पण ते टाईम टेबल फॉलो होणारं बनवा. मग विद्यार्थ्याला काय होतं की मोबाईल असतो आहे, आता लॉकडाऊननंतर बरेचशी मुलांचं मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मोबाईल बघत असताना कुठंतरी वाहवत जातात. एखादी ॲप ओपन करायची, मग त्याच्यामध्येच कितीतरी वेळ गेलेला हे कळत नाही. किंवा एखादा विद्यार्थी म्हणतो की मी ऑनलाईन अभ्यास करतो, पण ऑनलाईन अभ्यास करत असताना एखाद्या मित्राचा मैत्रिणीचा मेसेज येतो आणि तो मेसेज आला की विद्यार्थी काय करतो की हे सोडतो आणि मग तिकडं बघतो आणि मग डिस्ट्रॅक्ट झालेला असतो. मी डिस्ट्रॅक्शन पण नाही झालं पाहिजे. तुमचं फोकस्ड वर्किंग पाहिजे आणि तुमचे गोल ठरलेले आहेत. तुम्ही जेही करणार आहात तर मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय काय करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नीट करणार आहात तर मग नीटसाठी काय अभ्यास कसा करायचा आहे. नीट CETला होतं काय की थोडंसं ॲक्युरसी आणि स्पीड महत्त्वाचं आहे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं. मग त्यासाठी प्रॅक्टिस थोडीशी विद्यार्थ्याची व्हायला पाहिजे. म्हणजे जेही नीट करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं कुठंतरी नीटनेटक्या फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतं. जेई नीट करण्यासाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे किंवा स्टडी करायला लागतो. कमीत कमी 1-1.5 वर्ष तरी, कमीत कमी 1 वर्षाचा कोर्स नाहीच हा, नाही 2 वर्षाचा जवळपास भरपूर स्टडी करायची गरज आहे. पण जवळपास सगळ्याच अकॅडमी, भरपूर साऱ्या अकॅडमी आहेत बारामतीमध्ये. तर शारदा अकॅडमी असं काय वेगळं देते या सगळ्या बाकीच्या सगळ्या अकॅडमीपेक्षा? धीरज, तसं सांगायचं म्हटलं तर शारदा अकॅडमीचं वेगळेपण मी कायम सांगतो की शारदा अकॅडमीमध्ये असं आहे की आम्ही स्वतः ओनर आहोत आणि आम्ही स्वतः टीचिंग करतो आहे. म्हणजे ॲडमिशनला जेव्हा पालक माझ्याकडे येतात तेव्हा पालकशी पहिल्यांदा कॉन्टॅक्ट होतो, पालकांशी पहिल्यांदा डिस्कशन होतं. तो विद्यार्थी कसा आहे ते पालकांकडनं थोडंसं जाणून घेतलेलं असतं. 2 वर्ष विद्यार्थ्याला आम्ही शिकवत असल्यामुळे, म्हणजे मी स्वतः फिजिक्स शिकवतो, माझे दुसरे पार्टनर चौधर सर आहेत केमिस्ट्री शिकवतात, जानकर सर मॅथ्स शिकवतात, मोरे सर आहेत ते मॅथ्स शिकवतात आणि बाकी टीम आहे. मग आम्ही स्वतः टीचिंग प्रोसेसमध्ये असल्यापासून ॲडमिशन झाल्यानंतर किंवा ॲडमिशन होण्यापासून विद्यार्थ्याचा रिझल्ट येईपर्यंत आम्ही त्याच्या प्रॉपर कॉन्टॅक्टमध्ये असतो. फक्त त्याची विचारपूस नाही तर क्लासमध्ये आम्ही बघतो आहे की तो विद्यार्थी अभ्यास करताना खरंच करतो आहे का, त्याचं खरंच टीचिंग करत असताना लक्ष आहे का. बऱ्याचदा असं होतं की काही अकॅडमीमध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन करून घेणारी टीम वेगळी असते, शिकवणारी टीम वेगळी असते. मग पालक म्हणून जेव्हा पालक विचारायला येतात की माझ्या मुलाची प्रोग्रेस काय, तेव्हा मग कुणाकडनं तरी माहिती घ्यावी लागते. मग ती खरंच माहिती तेवढी येते का, खरंच ती प्रॉपर शिक्षकांकडनं विद्यार्थ्याबद्दल सांगितलं जातं आहे का, हा थोडासा कम्युनिकेशन गॅप राहू शकतो आणि पालकांना मिळणारे जे फीडबॅक आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी अडचण येऊ शकते. ते आमच्याकडे येत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जरी जेई नीट CET ह्या ऑल इंडिया नीट ह्या ऑल इंडिया लेवलच्या एक्झाम्स असतील, तिथं शिकवणारा स्टाफ बऱ्यापैकी आउट ऑफ महाराष्ट्रीयन बऱ्या ठिकाणी स्टाफ असतो. आम्ही एक वेगळेपण जपले की आम्ही महाराष्ट्रीयनच शिक्षक घेतो. आउट ऑफ महाराष्ट्राचा आत्तापर्यंतच्या 16 वर्षात मी एकही शिक्षक घेतला नाही. त्याचं कारण सांगतो की माझं असं वैयक्तिक मत आहे, मी पण मराठी स्कूलमध्ये शिकलो आहे, मराठी शाळेत शिकलो आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की कुठलीही गोष्ट तुम्ही शिकत असताना ती जर मातृभाषेतनं तुम्हाला सांगितली तर ती पटकन समजते आणि ती कायम स्मरणात राहते. मग ती राहण्यासाठी कन्सेप्ट तर तेच आहेत. आपल्याकडेही महाराष्ट्रात काही टॅलेंट कमी नाही आहे आउट ऑफ महाराष्ट्राचे टीचर सांगण्याच्या ऐवजी. तर महाराष्ट्रीयन शिक्षक हा तळमळीनं शिकवू शकतो आणि विद्यार्थ्याबद्दल एक अटॅचमेंट राहते. बऱ्याचदा माझा अनुभव असा आहे की आमचे आता बरेचसे मित्र पण सांगतात की सर आमच्याकडचा अमुक तमुक स्टेटमधला स्टाफ होता आणि तो 6 महिन्यात वर्षातच सोडून गेला. काही काही ठिकाणी तर महिन्यातून 15 दिवसातसुद्धा जाणारे स्टाफ आहेत. म्हणजे विद्यार्थ्याची वेवलेंथ जोडायला लागते आणि टीचर चेंज होतो. हा पण प्रॉब्लेम विद्यार्थ्याला होतो की ते त्याला समजत नाही. मग नंतर कन्सेप्ट नवीन टीचरने शिकवायचे, त्याची वेगळी मेथड असते. टीचर कायमस्वरूपी बदलले जात नाहीत. आपल्याकडे एक टीचर ॲटलिस्ट 1 वर्ष काम करतो आणि तो महाराष्ट्रीयन असतो. हे एक वेगळे पण आपण जपलेलं आहे. अजून एक मला काय म्हणजे सांगावं असं वाटतं आहे की संस्कारक्षम शिक्षण आपण देतो. म्हणजे फक्त शिकवायचंच नाही, शिकवणार तर कुणी पण आहे, पण संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत. कारण हे 18 वर्षाची जी मुलं आहेत, 17-18 वर्षाची, यांच्यावरतीच पूर्ण पुढे देशाची जबाबदारी. हेच पुढं भावी नागरिक म्हणून पुढं काम करणार आहेत आणि कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन टॉपला ते जाणार आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करणार आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना संस्कार चांगले व्हायला पाहिजेत. जर तो थोडंसं त्याचं पाऊल वेगळ्या ठिकाणी पडत असेल तर त्याला सावरून समजवून काउन्सिलिंग करून त्याला त्याच्या ट्रॅकवरती आणून अभ्यासापर्यंत कसा नेता येईल हा आमचा प्रयत्न असतो. तुम्ही आत्ताच आपला शिक्षकांचा विषय निघाला की शिक्षक हे समजून घेणारे असले पाहिजे विद्यार्थ्यांना. तर तुमच्या दृष्टिकोनाने आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असणारे शिक्षक कसा असावा? माझ्या मते शिक्षक म्हणजे असं म्हणतात की सर्वात श्रेष्ठ जे दान असतं त्याच्यामध्ये विद्यादान एक आहे आणि शिक्षकाचं ते खूप मोठं काम आहे की शिक्षक
हा विद्यादान करत असतो. शिक्षक हा पहिली गोष्ट माझ्या मते तर शिक्षक हा निरोगी असला पाहिजे, त्याचं स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे, तो भावनिकरित्या पण निरोगी असला पाहिजे. असं नको व्हायला की शिक्षक शिकवायला जातो आहे आणि त्याचं काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत पर्सनल आणि त्याचा इम्पॅक्ट विद्यार्थ्यांवरती व्हायला नको. म्हणजे तुम्ही शिकवताय तर जो 1.5 तासाचा तुमचा टाईम स्पॅन आहे किंवा 1 तासाचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये तन मन धन लावून तुम्ही ते शिकवलं पाहिजे. अगदी तळमळीनं विद्यार्थ्याला ते सांगितलं पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही शिकवलेला कन्सेप्ट जर पोहोचवला तरच तुम्ही आदर्शवत शिक्षक होणार आहे. म्हणजे तो शिकवत असताना तुमची डिग्री खूप महत्त्वाची नाही आहे, तुम्ही ते सांगताना कसं सांगताय आणि विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचतंय का नाही ते खूप महत्त्वाचं असतं. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की शिक्षक हा अपडेटेड असावा माझ्या मते. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. एक्झामचा बदलता पॅटर्न काय आहे, नंतर त्या कन्सेप्ट शिकवत असताना आता टेक्नॉलॉजी आलेली आहे, मग टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं शिकवायचं किंवा टेक्नॉलॉजीचा यूज करून तुम्ही एखादा कन्सेप्ट मुलांना कसं व्हिज्युअलाइज करताय ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आमच्याकडे बायो शिकवत असताना स्पेशली प्रोजेक्टरवरती शिकवलं जातं. का तर विद्यार्थ्याला ते सगळं डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट करता यावं, ते लाईव्ह कसं चालतं आहे हे स्पेशली आम्ही शिक्षकांना सांगतो की तुम्ही ते दाखवा, विद्यार्थ्याला ते कळलं पाहिजे. टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरता आली पाहिजे. नंतर शिक्षक हा प्रिपेर्ड असला पाहिजे. म्हणजे लेक्चरला कुठल्याही जाताना शिक्षकाने अंदाजे गेला आहे मला ते येतं आहे म्हणून नाही. तर माझा एक अनुभव सांगतो. म्हणजे मी नशीबवान आहे की मला पुणे विद्यापीठामध्ये शिकवायला डॉक्टर GB मराठे सर होते. ते आम्हाला शिकवत असताना सरांचं 1962ला PhD झालं होतं पेन स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिकेमधून आणि सर आम्हाला थेरॉटिकल फिजिक्स शिकवायचे. तर सरांचं काय होतं की सर कालची नोट्स आज वापरत नव्हते, म्हणजे रोज नवीन नोट्स काढायचे. म्हणजे त्यांनी नोट्स आणले आणि समजा आज अचानक एखाद्या दिवशी लेक्चर कॅन्सल झालं तर सर ती नोट्स दुसऱ्या दिवशी वापरत नव्हते, सर नवीन नोट्स काढायचे. म्हणजे सरांचं म्हणणं काय होतं की तुम्ही तो कन्सेप्ट 1000दा शिकवला आहे पण तुम्ही उद्या शिकवण्यासाठी आज तुम्ही तयार व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही तयार असाल तर तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने विद्यार्थी तयार होणार आहे. नाही तर तुम्हीच क्लासमध्ये शिकवायला जात आहे आणि बोर्डवरती एखादा प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्ही गडबडताय तर मग विद्यार्थी तो अजूनच निराश होणार आहे आणि मग त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो लूज होणार आहे. मग तो होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड असलं पाहिजे. आणि अगदी मराठे सरांसारखं मी सुद्धा स्वतः गेली 16 वर्षापासून अपडेटेड आहे आणि शिक्षकही अपडेटेड असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या पद्धतीनं थोडंसं प्रिपेअर्ड लेक्चर्स घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे शिकलेला असा एखादा विद्यार्थी होता का की जो प्रतिकूल परिस्थितीतून फार अनुकूल परिस्थितीकडे गेला किंवा सक्सेसफुल झाला आयुष्यामध्ये? असे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे अगदी गरीब कुटुंबातून आमच्याकडे शिकायला येतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते स्वतःला सिद्ध करतात, चांगल्या करिअरपर्यंत पोहोचतात. यापैकी स्पेशली मला एक विद्यार्थ्याचं नाव सांगायचं की सुलेमान शेख म्हणून माझ्याकडे एक विद्यार्थी होता. मी जसं मगाशी म्हटलं की माझी सुरुवातीची जी सुरुवात होती करिअरमधली तर ती लोणी काळभोर हडपसरला मी शिकवत होतो. तर लोणी काळभोरमधला एक विद्यार्थी होता सुलेमान शेख म्हणून की जो रिक्षा चालकाचा मुलगा, घरात 4-5 भावंडं होती, घरात मोठा, आणि मुलगा इतका शांत होता की तो 12वीमध्ये अभ्यास करत असताना खूप त्याची मोठी स्वप्न होती की सर मला काहीतरी वेगळं बनायचं. आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी तो इंडियन इकॉनॉमिकल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झाला UPSC थ्रू. म्हणजे तो जेव्हा झाला तेव्हा त्याने मला फोन केला की सर मी सिलेक्ट झालो आणि जसं 12वीमध्ये मला तुम्ही सांगितलं होतं की पुढं काहीतरी अशा पद्धतीच्या एक्झाम्स आहेत त्या करू शकतो, तर मी अगदी त्याच्यामधून पोस्ट मिळवली सर. असाच एक अजून एक विद्यार्थी आहे की जो हरिदास पवार म्हणून गेल्या वर्षी तो अकॅडमीमध्ये पण आला होता. तो TC कॉलेजला होता आणि माझ्याकडे ट्युशनला यायचा मुलगा. तो 2016-17च्या बॅचला असेल. त्याचे वडील जेव्हा ॲडमिशनला आले तेव्हा अक्षरशः इतकी म्हणजे की कपडेसुद्धा त्यांचे व्यवस्थित नव्हते, फाटलेले होते, शर्ट बाह्या फाटलेत म्हणून गुंडाळलेला शर्ट होता. हे त्याने मला नंतर सांगितलं. आणि तो आत्ता MPSCमधून PSI झाला. म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि अगदी गरीब कुटुंबातला मुलगा होता तो. म्हणजे मला तर कायम मी त्याला बोलतानाच IASच म्हणायचो, कारण तो 12वीपासूनच ती प्रिपरेशन त्यांनी सुरू केली ते. अजूनही त्याला फोन केला की पहिल्यांदा बोला IAS असं तो मी म्हणल्याशिवाय तो तिकडून काहीच बोलत नाही. म्हणजे हा आमचा कम्युनिकेशनचा पाथ असतो की त्याच्याशी बोलताना. किंवा अजून एक विद्यार्थ्याबद्दल मला सांगावंसं वाटतं. मी मागाशी प्रथमेश आगलावेबद्दल तर सांगितलंच की तो पण अगदी गरीब कुटुंबातला मुलगा आणि खूप
त्याचं व्यक्तिमत्व खूपच वेगळं होतं. नटखट पोरगा होता. एखाद्या मुलाला चिडवायचं म्हटलं तर तो इतका चिडवायचा की अगदी रडकोंडीला आणायचं. पण अभ्यासही तेवढाच तो जोमाने करायचा. 17 तासाचं शेड्यूल त्याचं अभ्यासाचं होतं आणि त्याने स्वतःला सिद्ध केलं. अगदी गरीब कुटुंबातला मुलगा NITमध्ये केमिकल इंजिनिअरिंग करतो आहे आणि आता तो IITसाठी परत प्रिपरेशन करतो आहे. त्याचं टार्गेटच आहे की सर काही झालं तरी मला IITमध्ये जायचं आहे. किंवा त्याचा भाऊसुद्धा आहे, तो पण त्या पद्धतीची प्रिपरेशन करतो आहे. नामदेव डोंगरे म्हणून एक विद्यार्थी आहे. घरची परिस्थिती खूप चांगली होती, पण त्या विद्यार्थ्याची एक सुरुवातीपासूनची सवय होती की मला सर जे मिळवायचं ते मला स्वतःच्या हिमतीवरती मिळवायचं. म्हणजे 12वीपर्यंत त्याने घरून सपोर्ट घेतला, पण जेव्हा तो MBBSला अश्विनी मेडिकल कॉलेजला सोलापूरला त्याने ॲडमिशन घेतलं, तिथं तो ड्युटी करायचा, ओव्हर ड्युटी करायचं दवाखान्यामध्ये, गव्हर्मेंट दवाखान्यामध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. आणि तिथून तो जे काही पैसे मिळतील ते पैसे तो त्याच्या शिक्षणासाठी वापरायचा आणि खूप चांगल्या पद्धतीने आत्ता तो MD करतो आहे. त्याची नीट PGमध्ये रँक ऑल इंडिया रँक 700 आली होती. तो आता मुंबईमध्ये MD करतो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने स्वतः MD करत करत आता हॉस्पिटलचंही प्लॅनिंग केलं आहे. मागच्याच काही दिवसापूर्वी आमच्या चर्चा झाली तर म्हणला सर मी आता हॉस्पिटल पण टाकतो आहे, ते पण मी माझ्या स्वतःच्या कमाईवरती. ही त्याची इच्छा आहे. असं म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा तुम्ही त्याला अनुकूल करू शकता, पण कधी जेव्हा तुम्ही जर प्रॉपर चॅनलने अभ्यास केला, प्रॉपर करिअर केलं, तुमच्या आवडीच्या करिअरपर्यंत पोहोचला तर निश्चित तुम्ही पुढं जाऊन चांगलं करिअर करणार आहात. असे बरेचसे विद्यार्थी आहेत. म्हणजे आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण त्याच्यामध्ये खूप काही विद्यार्थी आहेत की जे स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा स्वतःला त्यांनी चांगल्या स्टेजवरती आणलेलं आहे. 10वीपर्यंत मुलाचा एक स्ट्रेट पाथ असतो की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं 10वीपर्यंत चालतं. पण 10वी नंतर 11वी, 12वीमध्ये मुलगा फार गडबडतो. भरपूर सारं त्यासाठी जग बदललं असतं आणि भरपूर सारे दुसरे बदल होत असतात. तर आपण JEEसाठी सीट्स करिअर महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी एवढा भयंकर ताण देणं जस्टिफायबल आहे का? आता कसं झालं आहे बरं का, की आजचं जर बघितलं तर स्पर्धेचं युग आहे. मग ह्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला टिकायला पाहिजे, म्हणजे तुमची काहीतरी स्पेशालिटी पाहिजे. भले तुम्ही इंजिनियर व्हा किंवा डॉक्टर व्हा किंवा अजून तुम्ही वकील व्हा किंवा तुम्ही अजून काहीही करा, पण तुम्हाला त्याच्यात टॉपला जायचं. म्हणजे मी जर ठरवते की मला इंजिनियर व्हायचं आहे तर मी अशा पद्धतीने इंजिनियर व्हायला पाहिजे की मी तिथं टॉपला असलो पाहिजे. मग ते करण्यासाठी तुम्हाला टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये तर जाणं गरजेचं आहे, तुम्हाला टॉपचं गायडन्स मिळणं गरजेचं आहे. मग त्या गायडन्स मिळवण्यासाठी ह्या एंट्रन्स एक्झामची तयारी थोडीशी करायला पाहिजे. म्हणजे मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना स्पेशली असं सांगू शकतो की तुम्ही ताण म्हणजे काय, की ताण कधी येतो विद्यार्थ्याला, ते त्याच्या आवडीचं नसेल तर. म्हणजे जबरदस्तीनं पालक म्हणतात की नाही तुला इंजिनियरच व्हायचं. म्हणजे काही कुटुंबामध्ये असं ठरलेलं असतं, मुलगा झाला तर तो इंजिनियरच होणार किंवा डॉक्टर झाला तर तो, मुलगी झाली तर ते डॉक्टरच होणार, जसं 3 इडियट फिल्ममध्ये दाखवलं आहे. पण मी तर म्हणेल की ते नाही व्हायला पाहिजे. तुम्ही मुलाला विचारा की त्याचं मन काय म्हणतं आहे. म्हणजे पालकांनी एक करिअरची व्याख्या ठरवून ठेवलेली की माझा मुलगा झाला तर डॉक्टर होईल, नाही तर झाला तर इंजिनियरच होईल. पण माझं कळकळीचं सांगणं असं आहे की त्याहीपेक्षा अजून बरंचसं काय आहे. बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत, बऱ्याचशा फील्ड अशा आहेत की त्याच्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने विद्यार्थी पुढं जाऊ शकतो आणि स्वतःच्या मनाप्रमाणे करिअर केलं ना तर त्याला कंटाळवाणं वाटत नाही. ते एक आवड असते. म्हणजे जसं की मी स्वतःचं माझं एक्झाम्पल सांगतो की मी जेव्हा टीचिंग फील्डमध्ये आलो त्याच्या अगोदर मी एका कंपनीत जॉब करत होतो. ESOL नॉलेज सर्व्हिसेस म्हणून कंपनी होती. त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन कंट्रीमधल्या मुलांना ऑनलाईन शिकवायचो 2008 साली. पण मला ते सॅटिस्फॅक्टरी वाटायचंच नाही. का तर मला असं वाटायचं की आपण इकडून एवढ्या अंतरात शिकवण्यापेक्षा आपण बोर्डवरती शिकवलं तर अजून चांगलं, मुलांची इंटरॅक्शन होईल. म्हणजे माझ्या आवडीचं करिअर म्हणून मी याच्यामध्ये आलो आहे. आज जर तसं कम्पॅरेटिव्हली बघितलं तर माझ्याबरोबरचे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पॅकेजेस खूप मोठे आहेत, सॉफ्टवेअरमध्ये काम करत आहेत. पण मला त्याचं कुठंच खंत वाटत नाही. का तर मला समाधानाची झोप येते. मला समाधान मिळते की मी काहीतरी मुलांना अपडेटेड देतो आहे, एक सर्वश्रेष्ठ दान आपण करतो आहे, मुलांना विद्यादान करतो आहे की ज्याच्यातनं आपली एक नवी पिढी आपण घडवतो आहे. मग ह्याचं खूप मोठं समाधान मिळतं. तसंच पालक आणि विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही कुठलीही एंट्रन्स एक्झाम सिलेक्ट करा, JEE करा, नीट करा, CET करा, हे कुणाच्या सांगण्यावरून करू नका. म्हणजे नातेवाईक म्हणतायत की तू आता इंजिनिअरिंगच करायला पाहिजे, तुला 10वीला एवढे मार्क पडले, त्याला अगदी विद्यार्थ्यांनी थोडंसं स्वतः जजमेंट घ्यायला पाहिजे. पालकांनीही बघायला पाहिजे की आपल्या मुलाची खरंच कुवत आहे का. म्हणजे बऱ्याचशा पालकांना माहीत असतं आपला मुलगा चालतोय कसा, बोलतोय कसा, उभा राहतोय कसा, घरात बोलतोय कसा. मग हे सगळं पालकांना माहीत असतं. पालकाला हेही माहीत असतं की आपल्या मुलाची ॲबिलिटी काय आहे, त्याची मेंटलेक्च्युअल ॲबिलिटी काय आहे, त्याला खरंच ग्रास्पिंग आहे का. मग तसं नसेल तर तुम्ही मग
ह्या एंट्रन्स एक्झाममध्ये विनाकारण त्याला ढकलू नका. म्हणजे समाज करतोय म्हणून आपण त्याच्या पाठीमागं पडायचं असं नाही. आपली एक वेगळी वाट जर निवडली तर त्या वेगळ्या वाटेत तो निश्चित पुढं सक्षम होणार आहे, पुढं यशस्वी होणार आहे, कधी जर ती त्याच्या आवडीची वाट असेल तर. म्हणजे तुम्ही विनाकारण ताण कधी येणार आहे विद्यार्थ्याला की त्याच्या नावडीचं करिअर त्याला करायला लावलं तर ते होणार आहे. तासन तास त्याला वाटते की मला फोटोग्राफीमध्ये आवड आहे किंवा त्याला वाटते मला पत्रकारितेमध्ये आवड आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय की नाही तो इंजिनिअरिंगच करायचं आणि तो डॉक्टरच व्हायचं, जरी झाला तरी तो चांगला इंजिनियर किंवा चांगला डॉक्टर होणार नाही. त्याला मनात कायम खंत राहणार आहे की अरे आपलं जे आवडीचं करिअर होतं ते गेलं किंवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला त्याला कुठंतरी समाधान नाही मिळणार आहे. ते मिळण्यासाठी पालकांनी मुलांशी कम्युनिकेशन करा. कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जर त्याच्याशी कम्युनिकेट करून करिअर ठरवलं तर त्याला कुठल्याच गोष्टीचा ताण येणार नाही. किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतोय आमच्याकडे कसं होतं की आम्ही मुलांचे काउन्सिलिंग्स ठेवतो, वेगवेगळे डॉक्टर येतात मुलांना गाईड करतात की तुम्ही विनाकारण लोड घेऊ नका किंवा ह्या पद्धतीनं करा, तुमच्या आवडीनुसार अभ्यास करा, तुम्हाला जसं जमतंय तसं करा. असंही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तो ताण विद्यार्थ्याला यायला नको ह्याच्यासाठी पालक आणि शिक्षक ह्या दोन एजन्सीचा खूप मोठा रोल आहे. तरच ही थर्ड म्हणजे ह्या ट्रँगल आहे थोडक्यात पालक, विद्यार्थी आणि शिक्षक ह्याचं जर नीटनेटकं कम्युनिकेशन असेल ना तर मी म्हणेल की कुणालाच ताण येणार नाही. म्हणजे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये पण जाणार नाही आणि विद्यार्थी त्याच्या करिअरपासून डायव्हर्ट पण नाही होणार. अशा पद्धतीचं म्हणजे माझं म्हणणं आहे की थोडंसं कम्युनिकेशन पालक, विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये असलं तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो. नक्कीच सर. आता सध्या हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात अकॅडमीज आहेत सगळ्या गोष्टी, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने फार महत्त्वाचं आज आपण डिस्कशन केलं. तुम्ही आज तुमच्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि शारदा अकॅडमीला पुढच्या वाटचालीसाठी विचारमंथन करून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.